हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रत्नागिरीचे व्हिडिओ तुम्ही बघितलात, त्यानंतर काल आईबाबा आले होते, तो पण तुम्ही व्हिडिओ बघितला. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर शेवटचा गुरुवार आहे, त्याच्यामुळे कसं म्हणजे गावी आलेत. आता मंथनला क्रिसमसचे सुट्ट्या लागल्यात. तर मग मंगेश बोलले की आपण गावी जाऊया. सासू सासऱ्यांची तब्येत थोडी बरी नव्हती, तर त्यांना बरं नव्हतं. तर त्याच्यामुळे हे बोलले की आपण बघून येऊया त्यांना. म्हटलं ठीक आहे. तर येता येता मी काय केलं, जो घट बसवला होता ना मी तिकडे 3 गुरुवार तुम्ही बघितलात की तो जो घट बसवला होता तो नारळ, त्यानंतर तांदूळ आणि मुखवट जो होता मुखवटा, तर तो मी घेऊन आली. तर मी आज लास्टचा गुरुवार इकडे करणार आहे, म्हणजे काही ऑप्शन नव्हता माझ्याकडे. तर त्याच्यामुळे मी आज गुरुवार लास्टचा इथेच उद्या पण त्याचं करणार आहे. तर म्हणजे असं काय आपल्याला अडचणी वगैरे असतील, म्हणजे असं काय असेल तर आपण, म्हणजे मला तर वाटलं की आपण आपल्या घरी केलं तर चालते, कारण की मुंबईला पण घर आहे आणि हे पण आपलंच घर आहे. तर त्याच्यामुळे मी आज लास्टचा गुरुवार मी इकडे करणार आहे. तर तो मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. तर मी साडी फक्त ब्लाऊज घेऊन आलेली. तर साडी घातलेली आहे माझ्या सासूबाईची. तर कशी दिसते मी तुम्हाला दाखवते नंतर, थोड्या वेळानंतर. तर आधी पहिल्यांदा मी सगळी तयारी करून घेतलेली की देवघरामध्ये, देवाच्या खोलीमध्ये सगळं तयारी करून ठेवली आहे. तर 5 पानं घेऊन येते, त्यानंतर फळं काल सगळे घेऊन आलेले. तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी सासूबाईंची साडी घातलेली कशी दिसते. दाखवत धनुष्यबाण तरीच तो विचारता बाबा कुठे गेले, मम्मी आई गेली काय दाखवायचे. चला मध्ये मेहनत आहे. चिकूचा काढला, हाय आंब्याचा. आता बघते अजून पेरूचा एक पेरूचा एक काढलं, एक आंबा झाला. कलमाच्या आंब्याचा नाही, ती 2 कलमाचे आंबे, हे 2 कलमाचे झाड आहे. चिकूचा एक काढला, एक आंब्याचा काढला आणि एक पेरूचा. आता बघते फणसाचा एक. फणसाचं काढलं आणि आता एक ना बघते कसलं तरी आहे का अजून. मावशीजीचा सीताफळाचा होता ना, तिकडून आणूया. चल जांभळाचा एक बघते. आणि बघून जायला पाहिजे, नंतर बाबा जाम कराड भरपूर वाढला. वरती ना हुंबले पण आहेत. चला 5 झाली. एक जांभूळ काढला, हे बघ, एक जांभूळ, एक फणसाचा आहे, एक पेरूचा आहे, एक आंब्याचा आणि चिक्कूचा एक. ही सगळी आमच्या ह्याच्यातली काढली आणि जांभळाचा तेवढा पाठीमागे काढायला, घराच्या पाठीमागे होईल. तर आता घट बसवते, जरा धुवून घेते स्वच्छ अशी मस्त आणि घट बसवते. घट कसा मांडला हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. आणि हे बघा, माझ्या सासूची साडी घातलेली, फक्त ब्लाऊज तेवढा आलेला मॅच झाले. सासूची साडी मस्त अशी. चला घट बसूया. हे बघा, येताना मी सगळे घेऊन आले. हा नारळ पिशवीमध्येच आहे. त्यानंतर हा बघा, ही साडी, देवीची साडी. त्यानंतर इथे ₹1.25 पण आहे. आणि हा बघा, हा मुखवट आहे.
सुपारी पण आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत आतमध्ये, ते मी इथे ठेवते. त्यानंतर जी खण होता आणि पुस्तक वाचायला. आता हे मांडून घेते मी. तर पानं वगैरे घेऊन आली. त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं आता मुंबईवरून मी काय काय सामान घेऊन आले. तर रत्नागिरीला फिरायला आलो होतोच म्हणून तर मी म्हटलं जर मनात आलं आपल्या तर आपण निघूयात, म्हणजे तिकडून गावी जाऊयात. तर म्हणजे त्यासाठी म्हणून मी ते घेऊन आलेले. असं काय नाही की मनात होतं माझ्या यायचंच आहे, पण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. म्हणजे कुठे ना कुठे इकडे जरी मुंबईला जर असतो तरी पण केलं असतं आम्ही, किंवा आता गावी आली आहे तर म्हटलं गावी पण करूया. कारण की सासऱ्यांची थोडी तब्येत बरी नव्हती, तर त्यामुळे मग गावी यायचं. मग आम्ही रत्नागिरीवरून गावी यायचाच निर्णय घेतला. हे बोलले आपण जाऊन पप्पांना बघून येऊया. आणि मनात श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी काही शक्य होतात. तर त्याच्यामुळे माझ्या मनाला जे वाटलं ते मी केलं. तरी पण आता काही काही जणांचे कमेंट येतील की गुरुवार एका ठिकाणी, म्हणजे 4ही गुरुवार एका जागेवरती बसवायचे असतात. असं काही नाही की आपण म्हणजे फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे, सगळ्या गोष्टी होतात. तर येताना मी हे सगळं सामान घेऊन आली. त्यानंतर मी ओटी पण इथे म्हणजे ओटी पण काढेन, उद्यापन करणार आहे. तर मी दरवर्षीप्रमाणे जशी ओटी काढते तर ओटी पण काढेन. आणि थोडंसं ऍडजस्ट करून मी इथे जिथे गणपती बसवतात देवाच्या खोलीमध्ये, तर तिथे मी हा मस्त अशी इथे घट मांडलेला आहे. आणि खूप प्रसन्न वाटत होतं, कारण की इकडे मुंबईला कशी एवढी असं वेगळा स्पेस नसतो, तिथेच बसवावं लागतं. गावी कसं आहे आता, तर देवाच्या खोलीमध्ये मस्त असं उद्यापन, आणि सासू सासरे पण आहेत तर त्यांना पण थोडं बरं वाटेल. तर त्यासाठी मी म्हणून म्हटलं आता जाऊ दे, गावीच उद्यापन करून घेऊया. बाकी हळदी कुंकू आता मुंबईला गेली की मी करेनच. तर अशी, आणि कसा घट मांडते हे मी तुमच्यासोबत पूजा कशी म्हणते शेअर केलेलं आहे. आणि इथे ही ओटी पण काढलेली आहे बघा स्टीलच्या ताटामध्ये. आणि हे सगळं असं मस्त असं मी इथे म्हणजे लास्टचा गुरुवार हा असा गावी साजरा केला. त्यानंतर आता दुपारी आता हे सगळं झालं की मला जेवण पण बनवायचंय. सगळे गॅस चालू आहेत, गॅस 2च आहेत चालू आहेत. भाजी घातलेली इकडे संध्याकाळी पुरणाची पोळी बनवायची ती. त्यानंतर बटाट्याची कापा, इकडे भाजी घातली. मंथनला ही बटाट्याची कापा आवडते, फक्त कापा अशी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद आणि मीठ टाकायचं. मी आता वाफेवर शिजवून घेणार. मंथनला माझ्या अशी आवडतात. आणि संध्याकाळी सगळं जेवण आहे. तुम्ही पूजा मांडलेली तुम्ही बघितलं. आता काय काय जणांचे प्रश्न येतील की 2-3 घट इथे मांडले, म्हणजे लास्टचा घट इथे का नाही मांडलं. पण असं काय नाही, मांडलं तर चालतं. आणि मनामध्ये फक्त श्रद्धा पाहिजे. तर काय असं काय नाही की बाबा इथेच ठेवलाय घट तर इथेच मांडायला पाहिजे, असं काय नाही. मनामध्ये श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात, ते तुम्हाला माहितीच आहे. मी काय वेगळं सांगायला नको. आणि जे मला वाटत होतं ते मी केलं. आणि घर ते जे मुंबईचं घर आहे ते पण माझंच आहे, हे पण घर माझंच आहे. त्याच्यामुळे मी आता लास्टचा गुरुवार इकडे म्हणजे त्याचं उद्यापन करणार आहे. आणि एक हे पण काढली मी, ओटी काढली. जसं की मी तिकडे काढते तशी ओटी काढलेली आहे. आणि ती मी कोणाची तरी ओटी भरून देईन. अशी बटाट्याची कापा बनवणार मस्तपैकी. गरम गरम चपाती बनवून झाल्या माझ्या. आता बटाट्याची कापा ह्याच्यावर झाकण ठेवते आणि वाफेवर शिजवते. आणि पुरणपोळीचं तर तुम्ही बघितलं, पुरणपोळी मी कशी बनवते ते काय वेगळं नको सांगायला. डाळ शिजवून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी गुळ हे करणार, ऍड करणार आणि चांगलं शिजून देणार. आणि संध्याकाळी नैवेद्यालाही बनवणार आहे. आणि आज एकादशी आहे, त्याच्यामुळे असं म्हणतात की देवीला वाडी नाही दाखवायची. तर मी शाबूची खिचडी बनवणार आहे आणि ती देवीला आता नैवेद्य दाखवणार आहे. पुरणपोळ्या बनवते. पुरणपोळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे का? पुरणपोळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कोणी बघितली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि हे तूप ना यात काळं काय तूप ना, ते घरातलं तूप आहे, त्याच्यामुळे ते जळलेलं ते पडलं आहे त्याच्यामध्ये. आणि आज हे होता, एकादशी होती तर दुपारी मी खिचडी दाखवली. हे बघा मोठ्याशा पुरणपोळ्या. आता बनवते. आणि दुपारी मी खिचडी बनवलेली, आज साबुदाण्याची खिचडी बनवली ती दाखवली.
त्यानंतर संध्याकाळी ना हे गेलेले दळण टाकायला, तर माझा फोन घेऊन गेले, म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचा होता कारण की इथे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून मोबाईल घेऊन गेले. तर त्या एक काकींची मी ओटी भरायची की मी सकाळी ओटी काढली होती, लास्ट गुरुवारी मी म्हणजे ओटी भरते एका सुवासिनीची, तर ती त्या काकींची भरली होती. तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर नाही केलं. हळदी कुंकवाला मी त्यांना सांगितलं या म्हणून. तर आता पुरणपोळ्या बनवणार आणि केळीची पानं पण आणली आहेत बघा आता जेवायला घरात. मला केळीची पानं आहे, धुवून ठेवलीत आता. भक्ता लागे पावती लावलाही प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा अंबे तुझवा दूर कर्पूर निराशा झाला पदपंकजनीच्या लोटांगण शरण डोळ्याने पायन आनंदी पूजन तमेव माता पिता तमेव तमेव बंधुसखा तमेव विद्या तमेव तमेव सर्वं देव जय नवाचा पूजा करावा पूजवा नियज्ञं सकळपरं मयि नारायणाय रघुनायका मार्गणेश जय जय रघुवीर समर्थ मोर्या बिबाडताने तुझीच सेवा करू काय जाणे न्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जाई कारुण्य सिंधू बहु दुःख